आता आपल्याला म्हणलंय फाइंड द मॅक्सिमम टॉर्क, म्हणजे तुम्हाला कॅपिटल टी काढायचं, याला बोलतात टॉर्क. समजतंय का? फाइंड द मॅक्सिमम टॉर्क दॅट कॅन सेफली अप्लाय टू शाफ्ट. तुम्हाला शाफ्टवरती टॉर्क लावायचा आहे. 80 mm डायमीटरचा शाफ्ट आहे. परमिसिबल अँगल ऑफ ट्विस्ट दिलाय तुम्हाला किती टॉर्क किती लावायचा आहे? 1.5 डिग्रीचा. किती? तो 1.5 डिग्री वाकेल किंवा 1.5 डिग्री ट्विस्ट होईल एवढा टॉर्क लावा. 80 mm डायमीटरचा तो रॉड आहे. तर तुम्हाला काय विचारलेले, काय कर, लांबी 5 मीटरची आहे, शिअर स्ट्रेस किती येईल? 42. तो 42 शिअर स्ट्रेसपेक्षा जास्त जाणार नाही. तुम्हाला प्रश्न समजायला पाहिजे. हा एक टॉर्क आहे, याला तुम्ही कुठेतरी फसवला आणि याला पिळताय. 1.5 डिग्रीचं पिळताय. लांबी किती त्याची? 5. तो 5 मीटर लांबी आणि 80 mm डायमीटर असणारा जो रॉड आहे, एका बाजूला फिक्स करून दुसऱ्या बाजूला त्याला आपण टॉर्क लावतोय आणि पिळतोय. 1.5 डिग्रीने जर का पिळला तर त्याच्यामध्ये स्ट्रेस तयार होईल 42 MPa. ठीक आहे ना? 42 MPa एवढा. मग सांगा की तुम्ही टॉर्क किती लावलाय? कळतंय का? तुम्हाला काय सांगावं लागते? टॉर्क किती लावलाय. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फ्लेक्झरल फॉर्म्युला. तो यूज फ्लेक्झरल फॉर्म्युला. पाहिजे गिवन डेटा काढून घे बाळा. गिवन डेटा काय काय? फाइंड द मॅक्सिमम टॉर्क दॅट कॅन सेफली अप्लाय टू द. तो टॉर्क काढायचा आहे. मॅक्सिमम टॉर्क टी क्वेश्चन मार्क. शाफ्टचा डायमीटर किती दिलाय? तो डायमीटर दिलाय मला 80 mm. गोष्ट मला mm मध्ये लागते. तुम्ही RB काढून घेईल. R = D/2 = 40 mm. डायरेक्ट लिहितो. चालेल का? ओके. परमिसिबल अँगल ऑफ ट्विस्ट 1.5 डिग्रीचा दिलाय. तो थिटा = 1.5 डिग्री, म्हणजे 1.5 इंटू π/180 करून मला सांगा की रेडियनमध्ये उत्तर किती येईल. तर रेडियनमध्ये किती उत्तर येईल ते आता काढता येईल. ऑन करून घेतला. ठीक आहे. किती बोललो मी बोललो 1.5 इंटू 1.5 इंटू डबा बाय डबा करा, π/शिफ्ट π/180. किती आलं? 0.026. किती आलं ते? हे तर आलं याचं 0.026 रेडियन. 0.026 रेडियन जी आहे एवढी थिटाची व्हॅल्यू आली. थिटा पण आला. पुढे जो लांबी किती बघा, लांबी दिली मला 5 मीटर. किती दिले? 5 मीटर. 5 मीटर 5 × 10³ mm. तर MM मध्ये करून घेतो मी. पुढे शिअर स्ट्रेस नॉट एक्सिड. शिअर स्ट्रेस किती दिलाय तुम्हाला? टाऊ दिलाय तुम्हाला 45 MPa. म्हणजे काय बाळांनो? MPa म्हणजे न्यूटन पर MM² म्हणजे ओके मे थँक्यू. जी किती दिलाय तुम्हाला? जी दिलाय तुम्हाला 84 MPa. MPaचा मिनिंग चालू घेतला मी. 84 न्यूटन पर MM². तो गिवन डाटा आला. याच्यापेक्षा सोपं उदाहरण नाही आहे कुठे. का बरं? एकच फॉर्म्युला वापरायचा आपल्याकडे. काय फॉर्म्युला आहे बघा? तो बघा, यूज टॉर्शनल फॉर्म्युला. टॉर्शनल. चला सांगा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? टॉर्शनल फॉर्म्युला T/J G⁻L τ/r. तर तुम्ही आता काय करायचं? पहिल्या जोडीने टी काढायचा आणि दुसऱ्या जोडीने टी काढायचा. या दोघांमधला जो छोटा राहील, तो सेफ राहील. तर तेवढा कमीत कमी तो आहे असं. तर बघा पहिली जोडी घेतो म्हणून यूज पहिली जोडी वापरा. यूज T/J G⁻L टाका. तुम्हाला काढायचा आहे टी. बरोबर की नाही? सॉलिड शाफ्ट येतो. त्याचा जे किती येईल सांगा? हे जे किती असतो? π/32 × D⁴. D⁴. बरोबर ना? मी टाकेल नंतर ते. जीची व्हॅल्यू किती आहे? जीची व्हॅल्यू 84. 84 थिटा किती आहे? 0.026. 0.026. L किती आहे? 5 × 10³ तुम्ही डीची व्हॅल्यू बी टाकून दिली असती तर डायरेक्ट टी आला असता. टाकून दे का मी डीची व्हॅल्यू किती टाकू? 80. तुम्ही फॉर्म्युला लिहा. एक तर फॉर्म्युला लिहा, या पद्धतीने टाकून द्या. जमल? हा 80 बाळांनो. ओके का? चला टाका बरं आता कॅल्क्युलेटरमध्ये. जमलं का? पहिली जोडी घेतली. टाका बरं आता आपण हे सोडवणार आहे. तो टी मला माहीत नाही तर आपण काय करणार? ऑन करणार, डब्बा बाय डब्बा करणार. टी मला माहीत नाही म्हणून मी ते काय टाकणार? अल्फा एक्स. खाली जातो. इथे किती आहे? अल्फा एक्स. हा π/32 80⁴ आहे. मग आपण कसं करणार? इथे करणार इकडून तिकडून मध्ये शिरा, डब्बा बाय डब्बा, शिफ्ट. कुठे गेला तो पाय? पाय. ओके. π/32 आणि काय पुढे? 80⁴. आलं का लक्षामध्ये? इकडची बाजू झाली. हे काय इकडची बाजू झाली ना? आता पलीकडे जाऊ आपण. थोडा टाईम लागतो पण समजून घ्या तुम्ही. एकदा समजलं का टेन्शन नाही. परत डब्बा बाय डब्बा टाकावा लागेल. का बरं? कारण की तिथे या पद्धतीने लिहिलं आहे ना. ओके. 84 × 0.026. बघा 84 × 0.026.
84 गुणिले 0.026 आणि पुढे आपल्याकडे काय बरं का 5 इंटू 10⁻³ तो 5 इंटू 10⁻³ ओके. मग आता काय येईल बरं का शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. आता जे पण आन्सर येईल ते काय राहील आपलं ते राहील टॉर्क. तर आपण इकडच्या पेजवर लिहू टी इज इक्वल टू काय आला टॉर्क 1756.37. टी इज इक्वल टू 1756.477 न्यूटन इंटू एम एम. काय येईल तो न्यूटन इंटू एम एम येऊन गेलं हे 1756. विषय असा झाला इथं की इथं जीची व्हॅल्यू घेतली आपण त्यांनी पुस्तकावाल्यांनी MP दिलाय पण जनरली हा GP आहे. त्यांच्याकडून गलतीचं झालं हा काय GP. जर हा GP असेल तर आपल्याला 10⁻³ करावा लागेल तेव्हा जाऊन तो न्यूटन पर mm² बनेल. आलं लक्षात. तर आपण एक काम करून घेऊ इथे टाकताना 84 इंटू 10⁻³ करू. ठीक आहे. इथे आपण टाकून घेऊया. इथे काय करावं लागेल आपल्याला फक्त वरच्या बाजूला इंटू इथे इंटू आपल्याला फक्त 10⁻³ करावं लागेल 10⁻³ ओके. आता बघू आपण उत्तर शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. आपण ENG दाबून देऊ. किती येते ते 1.75 10⁻⁶ ओके. तर किती उत्तर येते बरं का. तर तुम्ही जर बघायला गेला तर याचं उत्तर येत आहे टी इज इक्वल टू 1.75 इंटू 10⁻⁶ न्यूटन इंटू MM. पण तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की न्यूटन MM 10⁻⁶ असेल तर त्याला आपल्याला कसं लिहिता येईल बरं का 1.75 किलो न्यूटन इंटू मीटर. समजतंय का 10⁻⁶ च्या ऐवजी किलो न्यूटन मीटर लिहिता येतो. बरं का. हा काय झाला टी जमलं की नाही. हा टी जर का झाला तर दुसऱ्या पद्धतीने काढा ना. हे तर पहिली पद्धत होती. पहिली कुठलं वापरलं तुम्ही पहिली जोडी बरोबर की नाही. याला म्हणा एकाचा आकडा नाही समजलं एकाचा आकडा आहे एकाचा आकडा आहे. नाव यूज पहिलं काय वापरणार T/J τ/R. तर मला सांगा आता टी किती मला काढायचं जे किती π/32 d⁴ टाऊ किती होता बघा. शेअर स्ट्रेस किती दिला आहे शेअर स्ट्रेस शुड नॉट एक्सीड 45 किती 42 आहे का 42 बघा किती म्हणलाय 42. तो अशी गडबड होऊन जाते ही 42 आहे. याला बोलतात ह्युमन एरर. काय आहे ह्युमन एरर. हे बघा आर किती दिलाय बघा. जर डायमीटर तुम्हाला समजा 80 दिलाय ते किती रे 40 टाका. म्हणजे शिफ्ट चालू करून तर बघून घेऊ आपण आज. बघा बरं किती अंतर येतं. तो डबा बाय डबा टाकून देऊ. किती येतो टी आहे. टी म्हणजे अल्फा एक्स डिवाइड बाय किती आहे π/32 d⁴ करा. शिफ्ट π/32 इंटू डी किती आहे 40 बरोबर का. डी नाही 40 डी 80 डी 80 ना. मग डीच पाहिजे ना मला जी पाहिजे डी 80. मागच्या वेळेस पण ती चूक झाली काय बघा बरं एकदा d⁴ बरोबर का झालं. पुढे काय अल्फा इक्वल π/32 d⁴ अल्फा इक्वल किती आहे 42/40 42/40 ओके. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल ENG किती येतं उत्तर बाळांनो बघा. ते उत्तर येते 4.22 10⁻⁶ ओके का. तो टी इज इक्वल टू 4.22 इंटू 10⁻⁶. हा काय झाला न्यूटन इंटू पण तुमच्या लक्षामध्ये येईल की 10⁻⁶ चा अर्थ किलो होतोय तो 4.22 किलो न्यूटन इंटू मीटर. मग तुम्हाला सेफ टॉर्क काढायचं ना. आता दोघांचा आकडा झाला. सो देअरफॉर सेफ टॉर्क काय असतो सेफ टॉर्क मिनिमम ऑफ 1 and 2 ओके का. मिनिमम 1 and 2 म्हणजे किती तो सेफ टॉर्क किती येईल बाळांनो 1.75 येईल 1.75 किलो न्यूटन इंटू मीटर. मी डायरेक्ट आन्सर लिहून टाकलं. दिस इज युअर